गोंदिया जिल्ह्यातल्या मुंडीकोटा गावचे हे शेतकरी गणेश रहांगडले नुकत्याच शेतात रोपलेल्या धानाची रोपटी पाण्याअभावी वाळत असल्यामुळे ते चिंतेत आहेत. दुबार पेरणीची भीती त्यांना सतावत आहे. गोंदिया जिल्ह्यातले असंख्य कोरडवाहू शेतकरी याच विचारानं धास्तावले आहेत. साधारणतः गोंदिया जिल्ह्यातला शेतकरी रब्बी आणि खरीप अशी वर्षातून धानाची 2 पिकं घेतो. मात्र यंदाची परिस्थिती बिकटच आहे. पूर्ण रोपं जी आता वाढले, आता आम्ही काय करावं आम्हाला काही समजतच नाही. आता इथं बी घेण्याकरता बी पैसा नाही आहे आमच्याकडे आणि पूर्ण आता आमचे परे फेकले परे पूर्णच वाढले. आता म्हणजे आमची अवस्था एकदम या शासनाने एवढी अवस्था खराब करून दिली की आम्ही आता दुसऱ्या पेरणीसाठी आम्ही बी पण नाही घेऊ शकत. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी महामंडळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं धान खरेदी करतात. मात्र त्यांनी खरेदी केलेल्या धानाचे 8 कोटींहून जास्त रकमेचे चुकारे 2 महिन्यांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे जिल्ह्यातला शेतकरी अस्मानी सोबतच सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडलाय. अशा परिस्थितीत सरकारनं किमान धानाच्या पेरणीसाठी बियाणं उपलब्ध करून देण्याची मागणी इथला शेतकरी करत आहे. शेतकऱ्यांनी रब्बी लावला होता, त्या रब्बीचे पीक फेडरेशनकडे दिले होते. त्या फेडरेशनचे चुकारे अद्याप 2 महिने लोटूनही पेमेंट मिळालेले नाही. आज परत धान बोवलंय. धान बोवल्यानंतर त्यांना खारी त्यांच्या गेल्यामुळे त्या शेतकऱ्यांना अशी नुकसान झाली की त्यांना परत धान घालायला त्यांच्याकडे पेमेंट उपलब्ध नाही. त्यामुळे शासनाने त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावी. दुसरीकडे ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्यांनी धानाच्या दुबार पेरणीला प्रारंभही केलाय. मात्र पावसानं दडी मारल्यानं सिंचनाची सुविधा नसलेले शेतकरी पुरते संकटात सापडलेत. त्यामुळे आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.